नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 30। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाला राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रेश्मा पुणेकर। प्रश्न दुसरा, वनस्पतींच्या पानांना येणारा हिरवा रंग कशामुळे येतो? ऑप्शन क्रमांक 3 क्लोरोफिल। प्रश्न क्रमांक तिसरा, आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा देश कोणता? ऑप्शन क्रमांक 3 सिंगापूर। प्रश्न क्रमांक चौथा, दगडी कोळशाची पहिली खाण राणीगंज ही कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक पाचवा, उत्सवांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 मदुराई। प्रश्न क्रमांक 6, गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू गेल्या 25 वर्षात कोणता क्रिकेटपटू ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 4 विराट कोहली। प्रश्न क्रमांक 7, मंगळावर मोहीम करणारा भारत कितवा देश ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 2 चौथा। प्रश्न क्रमांक 8, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न क्रमांक 9, भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 झारखंड। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हायस्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचणी DRDO कडून घेण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 12, एस सोमनाथ यांनी इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती दिली आहे? ऑप्शन क्रमांक 2 2040। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक यांचे कार्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर। प्रश्न क्रमांक 14, स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 सोडियम। प्रश्न क्रमांक 15, अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारने घेतला आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 16, लोकटक हे तरंगते सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मणिपूर। प्रश्न क्रमांक 17, पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असतात? ऑप्शन क्रमांक 4 लोकसभा। प्रश्न क्रमांक 18, देशातील किती विमानतळाचा समावेश केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 2 58। प्रश्न क्रमांक 19, जायकवाडी प्रकल्पाला तांत्रिक सहाय्य करणारा देश कोणता? ऑप्शन क्रमांक 3 जपान। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे? ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका। प्रश्न क्रमांक 21, भारतात सर्वाधिक चंदनाचे उत्पादन व क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक। प्रश्न क्रमांक 22, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 2 क जीवनसत्व। प्रश्न क्रमांक 23, कोणाची निवड छत्तीसगड राज्याचा मुख्यमंत्रीपदी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 4 विष्णुदेव साय। प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्वांनी आत्ताच्या आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम नक्कीच पोहोचतील। व्हिडिओला खूप मेहनत लागली आहे, तर प्लीज प्रत्येकाने व्हिडिओ लगेच लाईक करा। प्रश्न क्रमांक 24, मराठवाड्यातील एकमेव औष्णिक वीज निर्मिती केंद्र बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 परळी। प्रश्न क्रमांक 25, भारत आणि कोणता देश नील अर्थव्यवस्थेसाठी एकत्र काम करणार आहे? ऑप्शन क्रमांक 3